आपण पाहूयात पनीर भाजीची रेसिपी। इथे असे 5 टोमॅटो घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, हे आलं घेतलेले आहे, लसूण सोलून घेतलेलं आहे, हे खोबरं घेतलेलं आहे, हे 3 कांदे घेतलेले आहेत आणि हे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे। त्यासाठी लागणारे आपल्याला हे पनीर मसाला। आता आपण कढई ठेवलेली आहे, आपण खोबरं आणि ते तीळ भाजून घेऊयात। इथे खोबरा असं मस्त गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। इथे तीळ आणि मिरची अशी भाजून घेतलेली आहे। हे आता वाटण आपण सर्व हे मिक्सरमध्ये टाकत आहोत आणि मिक्सरमधून वाटून घेत आहोत। मी आता इथे मिक्सरमध्ये असे कांदे टाकून घेतलेले आहेत, हे टोमॅटो पण टाकते आणि वाटण वाटून घेत आहे। पनीर असं मी चिरून घेतलेलं आहे। इथे कढई अशी तापायला ठेवलेली आहे, आता पनीर तळून घेणार आहे। हे पनीर आहे मी असं गुलाबी होईपर्यंत मस्त तळून घेतलेलं आहे। मी इथे असं पनीर तळून पाण्यात टाकलेलं आहे आणि हे बघा, हे वाटण असं वाटून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया कढईमध्ये मोहरी टाकत आहोत। मोहरी अशी तडतडून घेतली, नंतर टाकत आहोत जिरे आणि आता हे वाटलेलं वाटण याच्यात टाकत आहोत। पाहू शकता ग्रेव्ही अशी मस्त परतून घेत आहोत आपण। त्याच्यानंतर ही आपण चवीसाठी साखर घालत आहोत थोडीशी। आपली ग्रेव्ही अशी मस्त परतून झालेली आहे। आता आपण त्याच्यात टाकत आहोत चवीप्रमाणे हळद, चवीसाठी मीठ, तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट घ्यायचे। नंतर हा बटर पनीर मसाला टाकत आहोत आणि हे छान असं मिक्स करून घेऊया। इथे आपण पाहू शकता असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण हे तळलेलं पनीर घालत आहोत। पाहू शकता, तर ही झालेली आहे आपली पनीरची भाजी। त्याच्यावरती आपण ही कोथिंबीर अशी टाकून घेत आहोत। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज। धन्यवाद।